डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इंग्लंडला शिकायला होते, त्यांना माता रमाईचं एक पत्र आलं. त्यांनी पत्र वाचलं. त्यांचे डोळे भरून आले. त्या पत्रात लिहिलं होतं, साहेब, आपला मुलगा गंगाधर खूप आजारी आहे. त्याच्या विलाजासाठी पैशाची फार अडचण आली आहे. तुम्ही लवकर काहीतरी पैसे पाठवा, नाहीतर आपला मुलगा गंगाधर आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही. बाबासाहेबांनी रमाईला म्हटले, रामू, मी काय करू शकतो? माझ्याकडे इथे काहीच पैसे नाहीत. मी पण येथे एक वेळच्या जेवणावर आयुष्य काढत आहे. रामू, मी तुझं दुःख समजू शकतो, पण मी काय करू शकतो? तेव्हा बाबासाहेबांनी विचार केला, सर्व सोडून नोकरी करू. पण नंतर विचार केला, आपल्या समाजातील त्या असंख्य लेकरांचे काय होईल, जे आज जातीयतेच्या बंधनात अडकले आहेत. बाबासाहेबांनी आपल्या काळजावर दगड ठेवून माता रमाईला म्हटले, रामू, आपला मुलगा जर जात असेल तर जाऊ दे. आपल्या मुलाला आजारातून बरे करणारे या जगात असंख्य डॉक्टर आहेत. पण आपल्या समाजातील लेकरांना, लोकांना अस्पृश्यतेच्या आजारातून बाहेर काढणारा मी एकटाच डॉक्टर आहे. या महामानवाने, माता रमाईने इतका त्याग सहन करून या समाजाला समानता मिळवून दिली. प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या या कार्याची जाण ठेवली पाहिजे.